ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री आणि भाजपचे नेते डॉक्टर पंकज भोयर। पंकज भाऊ, काय सांगणार, SITची गठीत करण्यात आली स्टेट लेवलची, काय काय कार्यक्षेत्र असेल आणि कशी कारवाईची अपेक्षा करतात? शिक्षक भरतीचा जो घोटाळा नागपूर विभागामध्ये उघडकीस आला होता, त्याच्यानंतर असं लक्षात आले की हा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रभराची व्याप्ती आहे। नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या वेळेस विभागाने घोषणा केली होती की या संदर्भात राज्यस्तरीय SIT गठीत करण्यात येईल। तर आता मान्य श्री श्रीकांत पुणकुलवार विभागीय आयुक्त आपले पुण्याचे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्यासोबत मनोज शर्मा हे IPS ऑफिसर आहेत आणि हारून अख्तार हे एक शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत। ह्या 3 जणांची समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि तात्काळ संपूर्ण महाराष्ट्रभराची चौकशी ते या ठिकाणी करणार। कुठले क्षेत्र, म्हणजे आता मोठा गाजलेला घोटाळा होता, विदर्भातही होतो, संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती आहे। 2012 पासून ज्या अपात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी घोटाळा करून नियुक्ती करण्यात आली, ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्रभरात विभागीय कार्यालयांमध्ये ह्या समितीच्या मार्फत करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई नंतर शासन त्यांच्यावर करेल। अधिकारी अजून कारण की अधिकारी एकीकडे आंदोलनाच्या पवित्र्यात आहे या कारवाई विरोधात SITची नाही, याच्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांचा घाबरण्याचं कारण नाही, कारण जे याच्यामध्ये दोषी नसणार त्यांना कुठेही याच्यामध्ये कारवाई कुठली केली जाणार नाही। परंतु निश्चितपणे ज्याला जबाबदार आहेत किंवा ज्यांनी जाणीवपूर्वक याच्यामध्ये घोटाळा केलेला आहे, ज्यांचा याच्यामध्ये समावेश आहे, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यामध्ये पोलसा गावात एक मोठा, विदर्भातला सगळ्यात मोठा जुगार अड्ड्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे। TV9 मराठीने ती बातमी दाखवलेली आहे। काय कारवाई करणार? तुमच्याकडे गृह विभागात ग्रामीण राज्यमंत्रीपद ह्या संदर्भात चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना निर्देश देण्यात आलेले आहे आणि संपूर्ण चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे। गंभीर बाब आहे, निश्चितपणे गंभीर बाब आहे की इतका मोठा जुगार त्या ठिकाणी चालतो, तर याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। शरद पवारांचा दौरा आहे, विदर्भ दौरा कालपासून। आज OBC याला हिरवी झेंडी दाखवणार आहे, त्यांची OBC यात्रा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। साहजिकच आता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि किमान विधानसभेमध्ये नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरी आपल्या पक्षाला कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे, याच्याकरता शरद पवार साहेबांचा कदाचित दौरा असावा। परंतु आता जनतेने बघितलेलं आहे की विकासाचे कामं हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकारच त्या ठिकाणी करू शकते, त्याच्यामुळे पवार साहेबांचा हा दौरा त्या ठिकाणी निरर्थक ठरणार आहे। राहुल गांधींचे आरोप कसं बघता? वारंवार मतदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातूनच आपल्या देशातल्या संपूर्ण निवडणुका त्या ठिकाणी होत असतात। तरी देखील आपला पराभव झाल्यानंतर तो न स्वीकारता, लोकांचं मॅन्डेट न स्वीकारता त्या ठिकाणी कुठंतरी वेगवेगळ्या यंत्रणांवर कायम आरोप करून त्याच्यामध्ये आपणच कसं योग्य आहे हे सिद्ध करण्याचा राहुलजी त्या ठिकाणी प्रयत्न करतात। परंतु जनतेने मात्र हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये विश्वास ठेवलेला आहे। लोकांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करताय की काय? नाही, त्यांनी किती लोकांमध्ये ह्या पद्धतीचा अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होणार नाही, कारण लोकांनी बघितलं की इतके वर्ष, स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष काँग्रेसला संधी दिली, मात्र आपला देश विकासापासून त्या ठिकाणी कोसू दूर राहिला। जेव्हा की ह्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हातात जेव्हा 2014 पासून या देशाची सत्ता आली, सूत्र आली, तर आपण बघतोय की देशाने आपल्या केंद्र सरकारने विविध क्षेत्रामध्ये अनेक प्रगती त्या ठिकाणी केलेल्या आहेत। हे होते राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।